गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आजचं जे सेशन आहे ते मॅथमॅटिक्स आणि आय टी इंटेलिजंट टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता याच्यावर आहे. शुभांगी मॅडम आज आपल्याला त्यातील काही भाग आजच्या सेशन मध्ये घेणार आहेत. त्यापूर्वी तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो की सिरीज जॉईन करण्यासाठी आज आपण 12 पर्यंत वेळ दिलाय. तर त्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे. तर शुभांगी मॅडम सुरुवात करतील. बरोबर मी तुमच्याकडं येईल 20 मिनिटानंतर आणि पाहूयात आपण काय करतो. शुभांगी मॅडम यांच्याकडे मी आजचा क्लास हँड ओव्हर करतो. मला थोडस ऑफ. शुभांगी मॅडम keep it up. Start your ओके सर. ओके, चला. भविष्यामध्ये आता थोड्या दिवसामध्ये टीचर होऊ पाहणाऱ्या सर्व आपल्या टीचर्सचं स्वप्न असणाऱ्या टीईटीची जी एक्झाम आहे त्या सर्वांचं आपल्या क्लासमध्ये मनापासून स्वागत आहे. ठीक आहे. आज आपला जो क्लास असणार आहे तो असणार आहे मॅथ प्लस रिझनिंग. रिझनिंगचा पण काही पार्ट आपल्याला क्लासमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की आपल्याला रिझनिंग सुद्धा आयटी हो की नाही आपला ते सुद्धा त्यावरती सुद्धा काही क्वेश्चन्स काही पार्ट मधले क्वेश्चन्स आपल्याला विचारले जात आहेत. मग आपण आज काय करणार आहोत, लास्ट लेक्चर मध्ये आपण मॅथ शिकलो होतो. आज काय करूयात आपण रिझनिंग वरती जो काही प्रिव्हियस इयरला क्वेश्चन पेपर मी पाहिलेले आहेत त्यामधला जो मला महत्वाचा पॉईंट वाटला तो पॉईंट आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. त्यापूर्वी आपण जी टीईटीची जी टेस्ट सिरीज स्टार्ट केलेली आहे ती फक्त आपण 499 मध्ये देतोय. आपली फीस काही जास्त नाहीये, फक्त आणि फक्त 499 मध्ये आपली टेस्ट सिरीज मिळणार आहे. ठीक आहे. टेस्ट सिरीज मध्ये काय असणार आहे तर प्रत्येक विषयाच्या कमीत कमी ठीक आहे कमीत कमी तुम्हाला 30 टेस्ट मिळतील. जास्तीत जास्त किती मिळतील तुम्ही सध्या तुम्हाला सांगू शकणार नाही. ठीक आहे. आणि यासोबतच तुम्हाला फ्री लाईव्ह क्लासेस, नोट्स, पीडीएफ आणि भरपूर गोष्टी मिळतील. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. तुम्ही जे काही करणार आहे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आमची परिपूर्ण तुम्हाला सोबत मिळणार आहे. त्यामुळं तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आम्ही आमच्याकडनं परिपूर्ण मेहनत करायचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. आजचा क्लास असणार आहे आपला मॅथ वरती. तर त्यामुळे माझी सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की सगळ्यांनी काय करावं, एक नोटबुक आणि एक पेन आपल्या जवळ ठेवावा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पॉईंट आपल्या वहीमध्ये फास्ट मध्ये रीडिंग नोट्स काढता येतील. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की हे गोष्टी माझ्याकडे असायला पाहिजे लिहिलेली आणि परत मला हा क्लास पाहायचा नाहीये, रेकॉर्डेड नंतर पाहायची गरज नाही हो की नाही लाईव्ह पाहिल्यानंतर, तर या पुढच्या 45 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त डाटा आपण कमी वेळेमध्ये शिकायचा प्रयत्न करूयात. माझा आवाज येतोय सगळ्यांना, क्लिअर आहे का? आवाज क्लिअर आहे का? एक वेळ सांगा बरं सर्वांनी. असेल तर चॅट बॉक्स मध्ये मला यस सांगायचे. ओके, चला करूयात मग क्लासला स्टार्ट करूयात आपण. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये तुम्ही एक क्वेश्चन पाहिला असेल बरं का. त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, वेगवेगळ्या आकृत्या दिसतात आणि त्या आकृत्यामध्ये पर्टिक्युलर आकृत्यामध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे किंवा चौरसाची संख्या किती आहे, चौकोनांची संख्या किती आहे, एकूण घनाकृती ठोकळ्यांची संख्या किती आहे, यासारखे पॉइंट्स तुम्हाला विचारले जातात. तर याच पॉइंट वरती आज आपण काम करणार आहोत. फक्त पुढचे 45 मिनिट आपल्या परिपूर्ण क्लासमध्ये लक्ष द्यायचंय. हा चॅप्टर आपला परत करायला लागू नये इतकं जास्त कॉन्सन्ट्रेट आपल्याला करायचे. ओके, रेडी आहात सगळेजण मग करायचा क्लास स्टार्ट? चला करूयात क्लास स्टार्ट. मग हा जो आकृत्यांवरती जो क्वेश्चन विचारला जातो तो क्वेश्चन येतो आपल्या बुद्धिमत्तेमध्ये अभाषिक या चॅप्टर मध्ये येतो. ठीक आहे. कोणत्या चॅप्टर मध्ये आहे? अभाषिक. त्यामधला आज आपण एक फर्स्ट पॉइंट कव्हर करणार आहोत. क्वेश्चन असणार आहे, आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? आकृतीतील त्रिकोणांची संख्या यावरती आज आपण काम करणार आहोत. आता ही त्रिकोणांची संख्या, त्रिकोण म्हणजे काय सगळ्यांनाच माहितीये, ते काय आपल्याला सांगायची गरज नाहीये. कॅमेऱ्याकडे बघा एकदा. एक मिनिट. हा. यस यस यस. आकृतीतील त्रिकोणांची संख्या यावरती आज आपण काम करणार आहोत. ठीक आहे. यामध्ये आपण फर्स्ट टाईपचा त्रिकोण पाहतोय, टाईप 1. यामध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. वेगवेगळ्या व्हरायटीचे त्रिकोण असतात आणि त्यामध्ये प्रत्येक त्रिकोणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक अप्लाय करून ते त्रिकोण मोजायचे असतात. ठीक आहे. आपण पहिला टाईप घेतोय, त्यामध्ये तुम्हाला एका शिरोबिंदू मधून लंब टाकल्यावर परपेंडिक्युलर ज्यावेळेस आपण टाकतो एकच असणार आहे. ठीक आहे.
एका शिरोबिंदूमधून ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर टाकणार त्यावेळेस एक असणार आहे तो, आणि आपली यामध्ये टाइप 1 मध्ये बेसची जी संख्या असणार आहे, पायाची जी संख्या असणार आहे ती सुद्धा एक असणार आहे. पहिल्यांदा आकृती पाहूयात म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे तुमच्या तो लक्षात येईल. ठीक आहे, ही आहे आकृती. या टाईपच्या आपल्याला त्रिकोणांची ज्यावेळेस संख्या मोजायची असते त्यावेळी आपल्याला काय करायचंय, तर जेवढे त्रिकोण दिसतील आपल्याला, जेवढे त्रिकोण असतील त्या त्रिकोणांना नंबर देऊन ऍडिशन करायची आहे. काय करायचे आपल्याला, ऍडिशन करायची आहे. आता ही ऍडिशन कशी करायची आहे, नंबरिंग कसं करायचं याकडे सगळ्यांनी 2 मिनिटं लक्ष द्या. ठीक आहे, बघा हा जो वरचा शिरबिंदू तुम्हाला दिसतोय त्यामधनं जी समोरची जी रेषा गेलेली आहे, हो की नाही, खालची जी तुम्हाला दिसते परपेंडिक्युलर ज्या पॉइंट वरती रेषा पडलेली आहे तो कोण काय आहे, बेस आहे. आणि यामध्ये तुम्हाला आडवी रेषा फक्त एक दिसतीये. ज्यावेळी तुम्हाला अशी आकृती विचारली जाईल त्यावेळी तुम्हाला एक त्रिकोण, नंतर हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण, असं एक एक त्रिकोण मोजायचा नाहीये. तर काय करायचंय, जेवढे त्रिकोण दिसतील तुम्हाला त्याला फक्त सिक्वेन्सने नंबर करायचा. पहिल्या त्रिकोणला 1, दुसरा त्रिकोण दिसतोय त्याला 2 नंबर द्या, तिसरा त्रिकोण दिसतोय त्याला 3 नंबर द्या. आता काय करायचे आपल्याला, तर या सर्व नंबर्सची एकत्र ऍडिशन करून घ्यायची. 1 अधिक 2 अधिक 3, आपलं उत्तर असणार आहे 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6. म्हणजेच या आकृतीमध्ये मग एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे, तर 6 आहे. हा झाला फर्स्ट टाइप. ठीक आहे, ओके, करेक्ट. चला आता नेक्स्ट एक क्वेश्चन तुम्हाला देते मी, याच सेम पॉइंट वरती आहे, काहीच वेगळा क्वेश्चन नसणार आहे. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही करायचंय. काय करायचंय, फक्त त्रिकोणाला नंबरिंग करायचे आणि त्याचे ऍडिशन करून मला आन्सर सांगायचे की एकूण त्रिकोणामध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे. आकृती क्रमांक 2. तर आणि चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर सांगायचे. ठीक आहे, चला ट्राय करा सर्वांनी. ओके, करेक्ट करेक्ट, वेल डन. ओके, करेक्ट मॅम. चला, ओके करेक्ट. फक्त आपल्याला काय करायचंय, तर जेवढे त्रिकोण दिसतील त्या त्रिकोणाला नंबरिंग करा आणि डायरेक्टली काय करा, ऍडिशन करा. आता ज्यावेळेस आपण क्रमाने येणाऱ्या संख्यांची आपण बेरीज करत असतो त्यावेळी आपल्याकडे आणखी एक ऑप्शन असतो. काय असतो, तर n प्लस n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. आता हे आपलं लक्षात ठेवायचं नाहीये. लक्षात काय ठेवायचं, शेवटचा नंबर अधिक त्याच्या पुढचा नंबर कोणता आहे, 4 नंतर येणारी संख्या 5 भागिले 2. 4 पंचे 20, 20 भागिले 2 10. वेळ वाचतो की नाही, कॅल्क्युलेशन डायरेक्टली आपलं मी तर बोर्डवरती लिहून देते. आपल्या परीक्षेमध्ये असं लिहिण्याची गरज आहे का, नाही. आपण हे उत्तर तुम्ही काढू शकतो. हा झाला फर्स्ट टाइप. आता काय करायचं, सगळ्यांनी एक छानसा स्क्रीनशॉट घ्यायचा आपल्या बोर्डचा, जेणेकरून तुमच्याकडे नोट्स सेव्ह राहतील. चला, आणि घेतल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये मला डन असं कमेंट करायचंय फास्ट. डन, जायचं नेक्स्ट टाइप कडे. ओके, वेल डन. आता जाऊयात आपण सेकंड टाइप कडे. ठीक आहे, हा होता सगळ्यात बेसिक क्वेश्चन, बेसिक टाइप. आता आपण पाहणार आहोत टाइप 2. टाइप 2. आता या टाइप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर या टाइप मध्ये आपल्याला जेवढे बेस दिसतील, जेवढे बेस दिसतील म्हणजे काय, पाया, जेवढे बेस दिसतील तेवढ्या वेळा वेगळी नंबरिंग करून ऍडिशन करावी किंवा बेरीज करावी. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह कसं करायचं ते सांगितलं मी तुम्हाला. फक्त आता आकृती यावरती कशी असते ते पहा. ठीक आहे, मगाशी जी मी आकृती काढली त्यामध्ये एक शिरोबिंदू होता आणि समोरची जी आडवी रेषा होती ती पण एकच होती. आता यामध्ये किती दिसते तुम्हाला आडव्या रेषा, एक इथे एक दिसते आणि इथे एक दिसते, हो की नाही.
म्हणजे या आकृतीमध्ये 2 बेस आहेत. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त बेस असतील त्यावेळेस आपल्याला काय करायचे, तर प्रत्येक बेससाठी एक सेपरेट नंबरिंग करायचंय आणि त्या प्रत्येक सेपरेट नंबरिंगचं आपलं ऍडिशन करून नंतर एकत्र ऍड करा. ठीक आहे. बघा आता हा पहिला बेस आहे तर काय करायचंय, मगाशी जसं आपण केलं, जेवढा जिथं तुम्हाला पहिला त्रिकोण दिसेल त्याला 1 नंबर द्या, दुसरा त्रिकोण दिसेल त्याला 2 नंबर द्या, तिसरा त्रिकोण दिसेल त्याला 3 नंबर द्या. आता हे झाले बेस 1, पण यामध्ये आपल्याला बेस 2 पण दिसतोय, आणखी एक आडवी रेषा दिसतेय. तर या दुसऱ्या आडव्या रेषेसाठी सुद्धा नवीन नंबरिंग करा. केली. आता काय करायचे, फक्त आपल्याला मगाशी जसं आपण ऍडिशन केले सेम त्याच पद्धतीने आपल्याला ऍडिशन करायची. 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, इथली सुद्धा ऍडिशन आहे 6. आता काय करायचंय, हे 6 आणि हे 6 B1 प्लस B2 ची ऍडिशन आहे, ती मला एकत्र आन्सर मध्ये सांगायची आहे. म्हणजेच आकृती क्रमांक 1 मध्ये आपल्या आता त्रिकोणांची संख्या किती आली, 12 आली. फक्त या टाईप 2 मध्ये लक्षात काय ठेवायचं, जेव्हा एकापेक्षा जास्त बेस असतील तर त्या प्रत्येक बेससाठी मला वेगळी सेपरेट नंबरिंग करायची आहे आणि ते नंबरिंग मला काय करायची नंतर ऍड करून मला माझा ऑप्शन जे असणार आहे परीक्षेमध्ये तो टिक करायचा आहे. ओके, वेल डन मॅम. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचा. ठीक आहे. ओके, क्लासमध्ये असलेल्या सर्वांनी आन्सर करायचे. ओके मॅम. ओके. बर, ठीक आहे. चला बघूयात हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह कसा करायचा आहे. मॅडमनी सांगितलेली गोष्ट एकच लक्षात ठेवायची, जेवढे बेस असतील तेवढ्या प्रत्येक बेससाठी मला वेगळी सेपरेट नंबरिंग करायची आहे आणि त्या नंबरिंगची नंतर मला ऍडिशन करायची आहे. बघा, हा आहे खालचा एक बेस, हो की नाही. नंतर हा एक बेस दिसतोय तुम्हाला आणि हा एक बेस दिसतोय तिसरा. परत तुम्हाला इथे एक आडवी रेष दिसते, म्हणजे हा आहे चौथा. म्हणजे 4 यामध्ये बेस आहे. 4 बेस आपल्याला नंबरिंग करावी लागणार आहे. बघा, खालचा बेस, पहिला त्रिकोणाला 1 नंबर, दुसरा 2 3 4. बेस 1 ची बेरीज किती आली, 4 नंतर येणारी संख्या 5, 4 पंचे 20, 20 भागिले 2 10. आता सेम B2 ला नंबरिंग करून घेऊयात. 1 2 3 4. बघा, B2 ची बेरीज किती आली, 4च अंक, इथं पण 4च आलेत, डायरेक्टली 10. आता काय करायचंय आपल्याला, या तिसऱ्यासाठी सुद्धा आपल्याला नंबरिंग करायची आहे आणि प्रत्येकासाठी सेपरेट करायची आहे बरं का. इथं फक्त चुकू नका की प्रत्येक बेससाठी मला नवीन नंबरिंग करायची आणि त्याचे नवीन ऍडिशन करायचं आहे. B3 ची पण किती बेरीज येईल, 4, 4 पंचे, 4 नंतर येणारी संख्या 5 आणि 20 भागिले 2 किती, 10. आता हा आहे B4. या B4 मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर ही जी आडवी रेषा आहे ती फक्त या आणि या दोनच त्रिकोणामध्ये झालीये. मग पहिल्या त्रिकोणाला 1 नंबर द्या, दुसऱ्या त्रिकोणाला 2 नंबर द्या. ऍडिशन किती आली B4 ची आपल्या, 1 आणि 2 3. आता काय करा, B1 प्लस B2 प्लस B3 अँड देन B4. बघा, या सगळ्या संख्यांची या पूर्ण आपण जे कॅल्क्युलेट केले त्या नंबर्सची ऍडिशन किती आहे, 10 20 30 आणि हे 33. म्हणजेच आकृती क्रमांक 2 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर 33 आहे. ओके, चला क्वेश्चन समजलाय का मला सांगा बरं. समजते का, स्पीड जास्त होतीये. ओके, वेल डन, करेक्ट. चला काय करायचंय सर्वांनी, आता हा टाईप टूचा एकदा सेकंड परत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या नोट्स लिहायला लागू नये, हो की नाही. ओके, टाईप 3च्या पुढे जाण्याच्या आधी काय करायचं, सर्वांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचे. चला जाऊयात पुढं. आता मी याच टाईप मध्ये एक थोडासा वेगळा त्रिकोण घेते. चला, त्रिकोण नंबर 3.
लक्षात काय ठेवायचंय, जेवढे बेस तेवढे नंबरिंग, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाहीये. हा पहिला शिरबिंदू, वरतून खाली रेषा परपेंडिक्युलर टाकला आपण, हा झाला खालचा बेस. ओके, चला आता काय करायचंय, डायरेक्टली आपला जेवढा बेस पहिल्यांदा दिसणार आहे त्या बेसला आपण नेहमीप्रमाणे नंबरिंग करून घ्या. 1 2 आणि 3. आता बघा, या शिरबिंदू मधनं समोरच्या लाईन वरती तुम्हाला एक रेषा टाकलेली दिसतेय, इथं पण आणखीन एक त्रिकोण तयार झालेला दिसतोय. त्यामुळं जर तुम्ही खालच्या त्रिकोणाला ऑलरेडी 1 नंबर दिलाय तर परत तुम्हाला 1 नंबर द्यायची गरज आहे का? नाही. काय करायचं, नंबर पुढचा द्यायचा. आता 1 नंबर दिलाय आपण ऑलरेडी, आता नेक्स्ट त्रिकोणाला पुढचा नंबर द्या 2. समजलं आपण नंबरिंग कसं केलंय. पहिल्यांदा खालच्या बेसवरती आपण जेवढे त्रिकोण दिसले त्यांना आपण नंबरिंग करून घेतलं. नंतर काय केलं, जिथं आपल्या आणखी एक आडवी रेषा दिसली, जिथं नवीन तुम्हाला बेस दिसला, तिथं तुम्ही काय केलं, आणखीन त्रिकोणा नंबरिंग करण्यासाठी तुम्ही पुढचा नंबर घेतला. इथं ऑलरेडी मी 1 दिला होता त्यामुळे मी पुढचा नंबर दिलाय 2. ठीक आहे, तुम्ही परत 1 द्यायचा नाहीये, त्या पुढचा नंबर द्यायचा. आणि ज्याला ऑलरेडी नंबरिंग केलंय त्याला परत नंबरिंग करायची गरज नाहीये. चला आता काय करायचं, आपल्याला या सर्व अंकांची ऍडिशन करायची आहे. करूयात ऍडिशन. किती येते, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. म्हणजेच आकृती क्रमांक 3 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर शिक्षकांनो 8 आहे. ओके, वेल डन मॅम, करेक्ट. चला आता तुम्हाला एक क्वेश्चन करायला देते मी, ठीक आहे. हा क्वेश्चन मला तुम्ही करून दाखवणार आहात. क्वेश्चन नंबर 4. फक्त लक्षात काय ठेवायचंय, बेस जेवढे तेवढ्या वेळेस नवीन नंबरिंग करायची आहे. आकृती व्यवस्थित पाहिलं की आन्सर चुकणार नाही. मॅडमची ड्रॉइंग खूप काही छान नाहीये, पण तुम्हाला समजेल इतकं छान आहे. ठीक आहे, चला आकृती क्रमांक 4 मध्ये त्रिकोणांची संख्या किती येईल मला सांगू शकता? ट्राय करा सर्वांनी. आपल्याला परत या पॉइंटचा अभ्यास करायला लागू नये बरं का, त्यामुळे सर्वांनी जास्त कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. ओके, वेल डन, करेक्ट. करेक्ट मॅम, करेक्ट. चला म्हणजे समजते सगळं, मी सांगितलं तरी समजते याचा अर्थ, हो की नाही. चला बघा, आता या पॉइंट वरती खालच्या पॉइंट वरती ज्यावेळेस रेषा टाकली त्यावेळेस हा बेस तयार झाला, आणि या बेस वरती ज्यावेळेस मी नंबरिंग करायची आहे त्यावेळेस मी 1 पासन करणार 1, आणि ही नंबरिंग आहे 2. आता या रेषेमुळे इथे एक नवीन बेस तयार झालाय, आणि या खालच्या त्रिकोणाला मी ऑलरेडी नंबर दिलेला आहे, त्यामुळे नेक्स्ट त्रिकोणाला मी पुढचा नंबर देणार आहे. हा नंबर दिला मी आता 2. आता काय करायचं, या सर्व अंकांची फक्त आपल्या नेहमीप्रमाणे ऍडिशन करायची आहे. चला समजला हा पॉइंट सगळ्यांना, हा टाइप क्लिअर आहे. मग जायचं पुढं. ओके, वेल डन सर, करेक्ट. चला जायचं पुढच्या नेक्स्ट टाइप कडे जाऊयात. मग टाइप नंबर 3. प्रत्येक टाइपचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून हे लेक्चर आपल्याला परत रिपीट पाहायला लागू नये. आणि या 2 महिन्यामध्ये केलेली गोष्ट इतक्या तळमळीनं करा की आता त्या गोष्टीकडे तुम्हाला परत लक्ष द्यायची गरज पडू नये. एकच पॉइंट तुम्ही नोट्स मधनं वाचताय, परत त्याचीच नोट्स काढताय, असं करू नका. ठीक आहे, चला यामध्ये एक थोडासा आणखी एक क्वेश्चन घ्यायचा आहे मला. क्वेश्चन नंबर आहे आपला हा 5. हा क्वेश्चन ट्राय करायचा प्रयत्न करू शकता का? ट्राय करा बरं. हा प्रश्न क्रमांक 5 ट्राय करायचा प्रयत्न करा. फक्त काय करायचंय, प्रत्येक बेससाठी नंबरिंग वेगळी करायची, एवढंच लक्षात ठेवा. त्रिकोण कशी असू द्या, आकृत्या कशाही असू द्या. ठीक आहे, हा क्वेश्चन समजून सांगू सगळ्यांना. बघा, आपल्याला 2 आडव्या रेषा दिसत आहेत, इथे एक दिसते आडवी रेषा आणि इथे एक आडवी रेषा दिसते, हो की नाही. आता ज्या पहिला बेस दिसतोय त्या पहिल्या बेसमध्ये जेवढे काही त्रिकोण आहेत त्यांना नेहमीप्रमाणे नंबरिंग करून टाका सिक्वेन्सनी. 1 2 3 4. तुम्ही इकडनं केली तरी चालणार आहे, कुठनंही केले तरी पण चालणार आहे, फक्त नंबर्स मिस होऊ नयेत. 1 नंबर दिला, नंतर मी डायरेक्टली 4 नंबर दिला आणि 3 नंबर दिलाच नाही, असं करू नका. ठीक आहे, सिक्वेन्सनी नंबर द्या. आता या बेस 1 साठी मी नंबरिंग केलेलं आहे. 4 नंतर येणारी संख्या 5, 4 पंचे 20, 20 भागिले 2 बरोबर 10. म्हणजे B1 ची ऍडिशन आली माझी 10, आणि B2 ची माझी ऍडिशन असणार आहे. B2 मध्ये परत नंबरिंग करा 1 आणि 2, जेवढे त्रिकोण तेवढे नंबर्स. 1 अधिक 2 बरोबर
3 म्हणजेच आकृती क्रमांक 5 मध्ये मग एकूण त्रिकोणाची संख्या किती झाली तर टोटल आपली त्रिकोणांची संख्या झालेली आहे 13. ओके करेक्ट मॅम. चला नेक्स्ट क्वेश्चन करूयात. आणखी थोडासा पुढे जाऊयात. आता थोडासा दुसऱ्या टाईप कडे जाऊया. ठीक आहे. जास्त वेळ एका स्टेप मध्ये दिला आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. चला नेक्स्ट टाईप कडे जाऊयात. हा आहे टाईप 3. आता या टाईप 3 नंबरच्या त्रिकोणामध्ये असणार आहेत आपले त्रिकोण चौरसातील त्रिकोण. चौरसातील त्रिकोण. ज्यावेळी आपल्याला चौरसामध्ये त्रिकोण मोजायला सांगतील त्यावेळेस आपल्याला काय करायचे पहा. क्वेश्चन नंबर 1. आपण त्रिकोण असंही मोजू शकतो 1 2 3 4 नंतर हा इकडचा 5 हा 6 वरचा एक 7 असं एक एक त्रिकोण करून किती त्रिकोण मोजू शकतो. पण तिथं आपण चुकतो आपला वेळ जातो. यासाठी आपल्याला काय करायचंय तर चौकोनामध्ये ज्यावेळेस आपल्याला त्रिकोण मोजायला सांगतील त्यावेळेस काय करायचंय नंबरिंग करायचंय. नंबरिंग करा आणि ट्रिक काय लक्षात ठेवा. ट्रिक लक्षात ठेवा सर्वात मोठा अंक गुणवले 2. ठीक आहे. आता या चौकोनामधल्या प्रत्येक त्रिकोणाला आपण नंबरिंग करून घेऊयात. 1 2 3 4. ट्रिक काय आहे आपली सर्वात मोठा अंक कोणता आहे 4. मग आता काय करा मोठा अंक गुणवले 2 करा आणि आपलं उत्तर लगेच एका मिनिटामध्ये आपल्याला किती सेकंदाच्या आत मिळून जातं. डायरेक्टली किती 8 त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये. आता आकृती क्रमांक 2 पाहूयात. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. आकृती ड्रॉ करायच्या आधी मला क्वेश्चनचं आन्सर आलं पाहिजे. एक मिनिट. आकृती क्रमांक 2 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती. आकृती क्रमांक 2 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती. परत एक वेळेस ट्राय करा. ओके 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 चला पाहायचं आन्सर. फास्ट क्विक मध्ये आन्सर करायचंय. जितकं जास्त फास्ट जमेल तितकं फास्ट आन्सर करायचंय आपल्याला. कारण परीक्षेमध्ये ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला लवकर आपला कमी वेळ वाचणार आहे तिथे आपला वेळ वाचवायचा आहे. ओके करेक्ट मॅम. चला ट्राय करूयात आपण याचा आन्सर काय पाहूयात. आपल्याला काय करायचंय चौरसामध्ये जेवढे काही त्रिकोण दिसतील त्या त्रिकोणाला नंबरिंग करायचंय 1 2 3 4 5 6 and then 7 8. आता मॅडमनी ट्रिक सांगितली सर्वात मोठा अंक. यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता दिसतोय तुम्हाला 8. मग आता मला काय करायचंय 8 गुणवले 2 करायचंय आणि माझं उत्तर लगेच मला मिळून जाईल 16. म्हणजेच आकृती क्रमांक 2 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आहे 16. हा आहे आपला टाईप नंबर 3. एक वेळेस स्क्रीनशॉट घ्या बरं सर्वांनी. चला आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर मला चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचंय. ओके करेक्ट. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचे. ओके मॅम. चला जायचं मग पुढे जाऊयात थोडंसं आणखी. यामध्ये थोडासा ऍडव्हान्स क्वेश्चन पाहूयात आपण. ठीक आहे. 2-3 ऍडव्हान्स क्वेश्चन्स पण पाहूयात यामध्ये. चला हा आहे या टाईप मधला तिसरा क्वेश्चन. आकृती किचकट दिसली थोडीशी अवघड वाटली म्हणजे प्रश्न चुकणार असं काहीच होणार नाहीये. आता या आकृतीमध्ये मला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. मगाशी जसं केले मी सेम त्याच पद्धतीने करायचे. काहीच वेगळं मला करायची गरज नाहीये. लक्षात काय ठेवायचे मला फक्त जेवढे चौकोन तुम्हाला दिसतायत की नाही या चौकोनासाठी काय करा जेवढे त्रिकोण आहेत तेवढे मोजून घ्या. नंतर मध्ये जो चौकोन दिसतोय तुम्हाला त्या चौकोनामधले जेवढे त्रिकोण आहेत तेवढे तुम्हाला मोजायचे. बाकी काहीही करायचं नाहीये. ओके वेल डन. करेक्ट सर. करेक्ट मॅम. चला ओके वेल डन. करेक्ट. ओके करेक्ट. बघा आता काय करायचंय बाहेरच्या चौरसामध्ये जेवढे त्रिकोण असतील त्यांना नंबरिंग करा 6 7 8. म्हणजेच बाहेरच्या आपल्या चौरसामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती असणार आहे 8 गुणवले 2 बरोबर 16. आता मधल्या चौकोनामध्ये जेवढे काही त्रिकोण आहेत त्यांची आपण संख्या मोजूयात. 1 2 3 4
5, 6, 7 आणि 8 म्हणजेच 8 गुणवले 2 बरोबर 16. या चौकोन पूर्ण आकृतीमध्ये मग किती चौकोन झाले आपले, सॉरी त्रिकोण किती झाले, 16 अधिक 16 बरोबर 32. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता ज्यांना क्वेश्चन समजला नाहीये त्यांनी पटकन पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आणि जिथं समजलं नाहीये तिथं मॅडमला स्टॉप करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 4. हा थोडासा ऍडव्हान्स क्वेश्चन आहे, ठीक आहे, पण तुम्हाला नक्कीच जमणार आहे. विचार करा, क्वेश्चन सोडवताना थोडासा आता विचार करा. आता या आकृतीमध्ये आपल्या त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. थोडासा विचार करावा लागेल आपल्याला, हो की नाही. आता कारण की ही वरची जी आकृती आहे ती नवीन आकृती आपल्याला ऍड झालेली दिसतीये. कदाचित या आकृतीमुळे या आकृतीला ज्यावेळेस ही दोन आकृती एकमेकांना अटॅच झाला त्यावेळेस काहीतरी नवीन त्रिकोण बनवू शकतात, शक्यता आहे, हो की नाही. त्यावेळेस आपण काय करूयात, आता आधी निरीक्षण करूयात. आधी खालचेच आपण क्वेश्चन मध्ये जेवढे काही चौकोन आहेत चौकोनामधले त्रिकोण मोजून घेऊयात. वरचे आपण जेवढे त्रिकोण आहेत तेवढे मोजून घेऊयात आणि नंतर पाहूयात की यापेक्षा वेगळे कोणते त्रिकोण तयार होऊ शकतात. ठीक आहे, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 चौकोनामधले त्रिकोण मोजताना नंबरिंग करून मोठ्या अंक गुणवले 2 करायचे. उत्तर आलं माझं 16. आता हा जो वरचा मला त्रिकोण दिसतोय त्या त्रिकोणामध्ये हा एकच खालचा बेस आहे, दिसतोय सगळ्यांना. हा खालचा एकच बेस आहे आणि शिरोबिंदू पण काय आहे, एकच आहे. मग आता या त्रिकोणांची संख्या मोजताना तुम्हाला काय करावं लागेल, आपण जे फर्स्ट टाइप मध्ये शिकलो तेच करावं लागेल. 1, 2 जेवढे त्रिकोण तेवढे नंबर्स आणि त्यांचे ऍडिशन. 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणजे खालच्या आकृतीमध्ये 16 त्रिकोण आहेत, वरच्या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहेत. पण या दोन आकृत्या एकमेकांना अटॅच झाल्यामुळे आणखी 2 त्रिकोण नवीन तयार होत आहेत. हे 2 नवीन त्रिकोण कोणते आहेत एक वेळेस पाहून घ्या. आणि इथं आहे यस. ठीक आहे, बघा हे 16 त्रिकोण, हे वरचे 3 आणि आणखी एक त्रिकोण तयार झाला पी क्यू आर. बघा हा सर्वात मोठा त्रिकोण दिसतोय सगळ्यांना, पी क्यू आर. तो आपण मोजलाय का आतापर्यंत, नाही मोजलेला. परत पी एस आणि आर यापेक्षा कोणता वेगळा त्रिकोण तयार होतोय का सांगा बरं मला. या दोन त्रिकोणांव्यतिरिक्त तर कोणता त्रिकोण तयार होतोय, नाही होणार. एवढेच त्रिकोण आपल्या पूर्ण आकृतीमध्ये तयार होतील. मग एकूण त्रिकोण किती झाले, 16 अधिक 3 अधिक हे 2 आपले त्रिकोण. चला क्वेश्चन समजलाय का. फक्त आपण काय केलं, या दोन आकृत्या आपल्या एकमेकांना अटॅच झाल्यामुळे हे नवीन 2 त्रिकोण ऍड झाले, बाकी काहीही झालं नाहीये या क्वेश्चन मध्ये. त्रिकोणांची संख्या आहे 21. हा क्वेश्चन आपल्या वहीमध्ये नोट करून घेण्यासाठी आधी काय करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. नो, आपण सगळेच त्रिकोण यामध्ये ऑलरेडी मोजून घेतलेत. मॅडम तुम्ही जो म्हणताय की नाही क्यू एस आर, हा त्रिकोण आपण ऑलरेडी चौकोनामध्ये ज्यावेळेस त्रिकोण मोजतोय की नाही त्यावेळेस त्रिकोणामध्ये तो ऍड होतो आहे. या दोन आकृत्या जॉईन झाल्यामुळे नवीन कोणता त्रिकोण तयार झालेला दिसतोय का, नाही दिसत आहे. इतकेच त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतील. ठीक आहे, आपलं फायनल आन्सर आहे 21. या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या फक्त आणि फक्त 21 असेल. ठीक आहे, जाऊयात पुढं. चला एक वेळ स्क्रीनशॉट घ्या बरं सर्वांनी. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचे. चला झाले सर्वांचं, ओके वेल डन. जाऊयात पुढं. हा ऍडव्हान्स टाइप आहे, याच्यामध्ये आणखी एक ऍडव्हान्स टाइप तुम्हाला पाहायला मिळेल. आकृत्या आपण कितीही काढू शकतो, पण भरमसाठ आकृत्यांचा आपण काही खार घालणार नाहीये, हो की नाही. परीक्षेमध्ये जेवढं विचारलं जातं, जेवढ्या ट्रिक्स आपल्याला माहित असल्या पाहिजे तेवढ्या आपण माहित करून घेऊयात. कमी वेळेमध्ये जास्त डाटा आपल्या माइंड मध्ये आपण सेट करायचा प्रयत्न करूयात. आता याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला आकृती पाहायला मिळेल. आता यामध्ये आपण एकमेकांना
चौकोन किती अटॅच करू शकतो आणि नंतर त्रिकोणांची संख्या विचारू शकतो. आपला मेन क्वेश्चन आहे आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती हे लक्षात ठेवा, कारण अशा प्रकारच्या आकृतीमध्ये तुम्हाला चौकोन पण विचारू शकतात, चौरस पण विचारू शकतात. इथे विचारतायत का आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारत आहेत. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, चौकोनामधले पहिल्यांदा जेवढे चौकोन आहेत, एक नंबरचा चौकोन हा दुसऱ्या नंबरचा चौकोन, काय करा आधी चौकोनामधले त्रिकोण मोजून घ्या. 1 2 3 4 हा दुसरा चौकोन, त्यामधले त्रिकोण मोजून घेऊयात. 1 2 3 आणि 4. आता मला काय करायचंय, या चौकोनामधल्या त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. मोठा अंक 4, 4 गुणिले 2 बरोबर 8. आणि या दुसऱ्या चौकोनामधल्या त्रिकोणांची संख्या मोजून घ्यायची आहे. 4 गुणिले 2 बरोबर 8. मोठा अंक गुणवले 2, आपली ट्रिक आहे सर्वात मोठा अंक आहे ह्याच्यामध्ये 4 आणि इकडच्या आकृतीमध्ये पण आहे 4. ठीक आहे, इथपर्यंत आपलं आन्सर झालंय. पण या दोन आपले चौरस जे आहेत ते एकमेकांना ज्यावेळेस आपण अटॅच केले त्यावेळेस नवीन काही त्रिकोण तयार होणार आहेत. त्या त्रिकोणात तुम्ही नाव देऊ शकता का, मला सांगा. या आकृतीमध्ये आणखी किती पॉसिबिलिटी आहे की किती नवीन त्रिकोण तयार होतील. हे आणि हे 8 आणि हे 8 म्हणजे 16 त्रिकोण तर कन्फर्म आहेत. पण या 16 त्रिकोणांमध्ये आणखीन किती त्रिकोण ऍड मध्ये होऊ शकतात सांगू शकता का? ओके, 2 बस. ओके ओके. 3. ओके ओके. चला बघूयात आपण मग या आकृत्यांमध्ये आणखी किती त्रिकोण तयार होऊ शकतात. हा एक शिरोबिंदू पहा आणि हा एक शिरोबिंदू पहा. ठीक आहे, आता बघा या दोन शिरोबिंदूमुळं हा खालचा जो शिरोबिंदू आहे की नाही त्यामुळं हा एक त्रिकोण तयार झाला सगळ्यात मोठा, म्हणजे हा +1 झाला. परत या वरच्या शिरोबिंदूमुळे पी क्यू आर हा एक आपला जो आहे त्रिकोण ऍड झालेला आहे. आपण इथं नाव देऊया. ठीक आहे, एल एम एन आणि पी क्यू आर हे दोन नवीन त्रिकोण यामध्ये आणखी ऍड होतील. म्हणजेच त्रिकोणामध्ये एकूण आपल्या या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या झाली 18. चला 3 होणार नाहीयेत आकृतीमध्ये, फक्त 2 नवीन त्रिकोण तयार होतील. हा ओके. हा क्वेश्चन एक वेळेस स्क्रीनशॉट घ्यायचा या क्वेश्चनचा सुद्धा. जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट टाईप कडे. आतापर्यंत आपण 3 टाईप शिकलेले आहेत. नेक्स्ट टाईप कडे जाऊयात. नेक्स्ट टाईप घेण्याच्या पूर्वी आपण काही एक्सेप्शनल गोष्टी पाहूयात ज्या की कोणत्याच टाईप मध्ये बसत नाहीत, पण या आकृत्या आपल्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. कारण की एक्सेप्शनल गोष्टी कायमच महत्वाच्या असतात, मग ते आयुष्यामध्ये असू द्या नाही तर परीक्षेमध्ये असू द्या, हो की नाही. बघूयात आता एक्सेप्शनल काय आहे. एक्सेप्शनल या आकृत्या तुमच्या कोणत्याच टाईप मध्ये तुम्हाला बसणार नाहीयेत. तुम्हाला या एक्सेप्शनल आकृत्या ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. काय करायच्या, लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही कोणताही ट्रिक लावून त्याचा आन्सर काढू शकता, पण या सगळ्या आकृत्या एक्सेप्शनल असणार आहेत. फर्स्ट आकृती पहा. ही अशी आकृती. ठीक आहे, या शिरोबिंदू मधनं आणि या शिरोबिंदू मधनं पुढच्या ज्या लाईन्स आहेत त्यावरती परपेंडिक्युलर टाकल्यानंतर झालेले तयार त्रिकोण या आकृतीमध्ये असतील 5 त्रिकोण. किती असतील, 5 त्रिकोण असतील. नंतर एक्सेप्शनल आकृतीमध्ये दुसरी आकृती पहा. हा आहे आपला स्टार. स्टार मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर 10 त्रिकोणांची संख्या आहे. स्टार आला की डायरेक्टली 10 पाहायचा आणि आन्सर टिक करायचे. ठीक आहे, नंतर एक्सेप्शनल आकृती क्रमांक 3. तिसऱ्या क्रमांकाची आकृती पहा.
आणि ही आकृती क्रमांक 3, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक शिरोबिंदू मधनं एक तुम्हाला रेषा दिसेल. प्रत्येक शिरोबिंदूतून ज्यावेळेस लंब आपण टाकतो त्यावेळेस तयार होणारे त्रिकोण हे 16 त्रिकोण असतील. या 3 गोष्टी, या 3 आकृत्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ज्यावेळेस त्रिकोणामधून 2 पॉइंट्स मधनं आपला शिरोबिंदू जाणार आहे आणि ते खालचे 2 पॉइंट्स असणार आहेत. वरचा पॉइंट असणार आहे का? नाही. वरचा पॉइंट असल्यानंतर आपण आकृती मोजू शकतो. ठीक आहे. ज्यावेळेस या 2 बिंदूत मधनं काय जाणार आहे, आपला लंब जाणार आहे, त्यावेळेस 5 त्रिकोण असतील. ज्यावेळेस स्टारची आकृती येणार आहे त्यावेळेस स्टार मध्ये एकूण त्रिकोण किती असतील, तर 10 त्रिकोण असतील. आणि ज्यावेळेस त्रिकोणाच्या प्रत्येक बिंदू मधनं आपण लंब टाकू त्यावेळेस त्रिकोणांची संख्या असणार आहे, एकूण 16 त्रिकोणांची संख्या असणार आहे. हे आहेत 3 एक्सेप्शनल आकृत्या, या आपल्या लक्षात ठेवायच्यात, पाठ करायच्या. ठीक आहे. आपल्याला हे मोजायचेत का? मोजायचे नाहीयेत, कारण ऑलरेडी मी वरती लिहिलेलं आहे की एक्सेप्शनल आहेत या गोष्टी. या गोष्टी आपण कशा आल्यात, का आल्यात, या गोष्टीवरती फार विचार करत बसायचं नाहीये. या प्रत्येक आकृत्यांमध्ये त्रिकोणांची संख्या कशी आलेली आहे यावरती विचार करायचा नाहीये. हे मी हा पॉइंट फर्स्टला ज्यावेळेस मी सांगितलं एक्सेप्शनल मध्ये हे आपल्या लक्षात ठेवायचंय. कसं आले, काय आले याचा विचार अजिबात करायचा नाहीये. ठीक आहे. कधी कधी काय होतं, कोणीतरी आपल्या मोठ्या माणसांनी सांगितलंय म्हणून आपण लक्षात ठेवतो की नाही, का आहे बरं, असं का आहे बरं, असायलाच नको, किंवा त्या बाबतीत आपण विरोधामध्ये जातो का नाही जात, असं आपण लक्षात ठेवूयात की 3 आकृत्या तर लक्षात ठेवायच्यात फक्त. चालेल. चला एक वेळ स्क्रीनशॉट घ्या बरं. आपण यावरती आन्सर काढू शकतो, पण मला आन्सर काढायचं नाहीये कारण की ऑलरेडी हे एक्सेप्शनल मध्ये आहे. ठीक आहे. ओके. जायचं मग पुढं टाईप 4 कडे जाऊयात. या 3 आकृत्या खरंच लक्षात ठेवा बरं का, खूप महत्वाच्या आहेत. ओके. चला आता पाहूयात आपण टाईप 4. टाईप 4. या टाईप 4 मध्ये आपल्याला दिसतील त्रिकोणात त्रिकोण. त्रिकोणात त्रिकोण नावातच समजतंय आकृतीमध्ये काय असणार आहे. चला पाहूयात. पहिली आकृती आहे चला ही आहे पहिली आकृती, हो की नाही. आपल्याला काय दिसतंय आकृतीमध्ये, त्रिकोणात त्रिकोण दिसतोय. आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, तर प्रत्येक या त्रिकोणामुळे आपल्या आकृती ज्यावेळेस असं त्रिकोणामध्ये त्रिकोण येतील त्यावेळेस आपल्या लक्षात काय ठेवायचं बघा. त्रिकोणात जेवढे त्रिकोण असतील, त्रिकोणात जेवढे त्रिकोण असतील असतील त्या प्रत्येक त्रिकोणामुळे त्या प्रत्येक त्रिकोणामुळे त्रिकोणामुळे 4 नवीन त्रिकोण तयार होतील. 4 नवीन त्रिकोण तयार होतील आणि त्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे जो बाहेरचा सर्वात मोठा त्रिकोण असतो तो त्रिकोण. ओके. +1 सर्वात मोठा त्रिकोण. आता वेगळं असं आपल्याला काही समजून सांगायची गरजच नाही, या पॉइंट मध्ये सगळंच क्लिअर होतंय. बघा आता या मोठ्या त्रिकोणामध्ये तुम्हाला त्रिकोण किती दिसत आहेत, 1 आणि 2 त्रिकोण दिसत आहेत, हो की नाही. आता सांगितलं काय मॅडमनी, त्रिकोणात जेवढे त्रिकोण असतील त्या प्रत्येक त्रिकोणामुळे किती त्रिकोण तयार होतील, तर 4 नवीन त्रिकोण तयार होतील. मग आता आकृती क्रमांक 1 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती होईल मला सांगू शकता का? ट्राय करा बरं सगळ्यांनी. प्रत्येक त्रिकोणामुळे 4 नवीन त्रिकोण तयार होणार आहेत. ओके. करेक्ट सर. करेक्ट. करेक्ट. ओके.
बघा त्रिकोण किती दिसत आहेत आपल्याला. हा पहिला एक त्रिकोण दिसतोय, हा एक त्रिकोण दिसतोय. त्रिकोणामध्ये जेवढे त्रिकोण असतील त्या प्रत्येक त्रिकोणामुळे 4 नवीन त्रिकोण तयार होणार आहेत, 4 आणि 4. आणि +1 करायचा हा सर्वात मोठा त्रिकोण. म्हणजेच आकृती क्रमांक 1 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या झाली 9. चला समजतंय? ओके करेक्ट. आणखी एक मला टाईप तुम्हाला शिकवायचा आहे. या टाईप मध्ये काही वेगळे असे क्वेश्चन्स येत नाहीत. या पॉईंट वरती तुम्ही सगळं काही करू शकता, क्लिअर करू शकता. ठीक आहे, कोणताही क्वेश्चन आला या टाईप मधला तर तुम्ही या पॉईंट वरती तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, एक वेळ स्क्रीनशॉट घेऊ शकता सगळेजण. चला बरं सगळ्यांनी एक वेळ स्क्रीनशॉट घ्या टाईप 4 चा आणि चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करून टाका. ओके, परत सांगते मॅडम, एक वेळेस पहा. बघा आपल्याला काय करायचंय, ज्यावेळी हा त्रिकोणामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये त्रिकोण दिसतोय की नाही. आपल्या लक्षात काय ठेवायचंय, जेव्हा त्रिकोणात त्रिकोण येईल तेव्हा जेवढे काही तुमचे त्रिकोण नवीन ऍड होणार आहेत त्या प्रत्येक त्रिकोणामुळे तुमचे नवीन 4 त्रिकोण तयार होणार आहेत. या त्रिकोणामुळे 4 त्रिकोण तयार होतील, या त्रिकोणामुळे 4 नवीन त्रिकोण तयार होतील. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही हे पण त्रिकोण बाहेरचे मोजावेत का, 1 2 3? काहीच गरज नाहीये, कारण या ट्रिक मध्ये आपण हे बाहेरचे जे त्रिकोण तयार होत आहेत ते त्रिकोण सुद्धा आपण या त्रिकोणांमध्ये मोजून घेतलेले असतात. ठीक आहे, आता हा आपल्याला किती दिसतोय मध्ये त्रिकोण, एक बाहेरचा त्रिकोण दिसतोय. त्या त्रिकोणामध्ये तयार किती होतील त्रिकोण आपले, 4 त्रिकोण तयार होतील. आणखी एक आपला मध्ये एक त्रिकोण दिसतोय, या त्रिकोणामुळे किती तयार होतील, नवीन 4 त्रिकोण तयार होतील. आणि मॅडम मी सांगितलंय +1 करायचंय. +1 का करायचंय, तर हा सर्वात मोठा त्रिकोण आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे, समजलं मॅडम, क्लिअर आहे? चला जाऊयात मग पुढं. टाईप नंबर 5. एक वेळ स्क्रीनशॉट घ्या आणि चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करा. ओके, आता दोनच आपल्याला टाईप शिकायचे, 5 मध्ये शिकूयात. ओके चला घेऊयात टाईप नंबर 5. टाईप नंबर 5 या टाईपला आपण नाव दिलेलं आहे जेवढे दिसतील तेवढेच असतील. नाव कोणत्या पुस्तकात दिलेलं नाहीये, आपण ते क्रिएट केलेलं आहे. त्यामुळं तुमच्या लक्षात राहण्यासाठी आहे, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे, जेवढे दिसतील तेवढेच असतील. आता पाहूयात आकृती. यामधली आहे फर्स्ट आकृती. नावातच आहे की जेवढे दिसणार आहेत त्रिकोण तुम्हाला तेवढेच असणार आहेत, दुसरे काही त्रिकोण तयार करायचे नाहीयेत. फर्स्ट टाईप मध्ये आपण पाहिलं होतं या बिंदूवरतून समोरती रेषा आलेल्या होत्या बेसवरती. दुसऱ्या टाईप मध्ये आपण पाहिलं होतं या बिंदूमधनं पण रेषा आल्या होत्या आणि वरती नंतर बेस पण होते. नंतर पाहिलं होतं आपण चौकोनामधले त्रिकोण पाहिले होते, हो की नाही? आणि मग अशी तर काय आपण त्रिकोणात त्रिकोण पाहिले होते, त्याचा याच्याशी काही संबंधच येत नाहीये. मग आता बघा वरतून रेषा नाहीये, परत नंतर बेस एकच आहेत, खालती बेस दिसतात पण वरतून काही आपले शिरोबिंदू नाहीयेत, म्हणजे याला बेस म्हणता येईल का नाही? सरळ साध्या आपल्या या गरीब बिचाऱ्या आडव्या रेषा आपल्याला दिसत आहेत. आता काय करायचंय, ज्यावेळेस तुम्हाला असे त्रिकोण दिसतील त्यावेळी तुम्ही फक्त नंबरिंग करून घ्या, 1 2 3. यांची ऍडिशन करायची आहे का, नाही. यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय का, मोठा अंक गुणिले 2 करायचंय का, तर काहीच नाही करायचं. जेवढे त्रिकोण तुम्हाला दिसणार आहेत तेवढेच त्रिकोण असणार आहेत. दिसतात की त्रिकोण, 1 2, हा दुसरा 2 आणि हा तिसरा 3. नंबरिंग केले आपण 1 2 3, 3च त्रिकोण दिसतात. यामध्ये फक्त 3च त्रिकोण असतील, कोणताच नवीन त्रिकोण तयार होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही इमॅजिनेशन पण करू नका. इमॅजिन केल्यानं कधी कधी आन्सर चुकतं बरं का. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही करणार आहात. आकृती क्रमांक 2 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती? आकृती क्रमांक 2. आकृती क्रमांक 2 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती? ओके करेक्ट, वेल डन, करेक्ट मॅम, करेक्ट. क्लासमध्ये जेवढे प्रेझेंट आहे तेवढ्या सगळ्यांनीच कमेंट केलं तर किती छान वाटेल नाही का? ओके करेक्ट, करेक्ट. चला जेवढे दिसणार आहेत तेवढेच असणार आहेत, विचार करण्याची गरज नाही. 1 2 3 4. मॅडम मी खालतून नंबरिंग केलं तर माझा आन्सर वेगळं येणार आहे का? नाही. 1 2 3 4. कसंही नंबरिंग करा, फक्त नंबरिंग सिक्वेन्सनी करणं गरजेचं आहे. ठीक आहे,
फक्त नंबर्स मिस करू नका. एखाद्या नंबर मध्ये सोडून दिला तर तुमचा आन्सर बरोबर येईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तुमचं उत्तर बरोबर येणार नाही. तर तुमचं उत्तर बरोबर येणार नाही. या आकृतीमध्ये 4 त्रिकोण दिसत आहेत, तर 4च त्रिकोण असतील. चला, क्लिअर आहे इथपर्यंत? हा, ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. आता मला एक लास्ट टाईप शिकायचा आहे, थोडासा ऍडव्हान्स आहे टाईप. तो परीक्षेमध्ये विचारण्यात जाण्याची शक्यता आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, पण तुम्हाला माहित असणं मला गरजेचं वाटते. ठीक आहे, टाईप 6 कडे जाऊयात. पण याचा आधी स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. प्रत्येक वेळेस सांगण्याची गरज नाही, फक्त आपलं दिसलं बोर्डवरती लिहून झालंय, आपलं गरजेचं आहे तेवढं लिहून झालंय, लगेच स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. चला, टाईप नंबर 6 हा आहे आपल्या आजच्या क्लास मधला लास्ट टाईप. सममित त्रिकोण नाव आहे या टाईपचं, सममित त्रिकोण. आता सममित त्रिकोण काय असतात ते पहा. सममित आपण कशाला म्हणतो, किंवा ही आकृती सममित का आहे हे कुणाला जर सांगायला आवडत असेल, सांगायला आवडेल क्लासमध्ये, कुणाला बोलायला आवडेल का? ही आकृती सममित त्रिकोणाची आहे. का बरं आहे हे सांगायला कुणाला आवडेल का? बोलायची इच्छा असेल तर काय करू शकता, हँड रेज करू शकता. कुणाला बोलायचंय क्लासमध्ये आपल्या? मॅडम, तुम्ही आताच क्लासमध्ये कशाला बोलायला सांगताय? काही दिवसानंतर आम्हाला रोजच क्लासमध्ये बोलावं लागणार आहे, हो की नाही? मुस्कान मॅडम चालू आहे, हँड रेज आहे बघा. ओके, मी एक करू? मिनिट. मी हा सर, करतो चालेल मॅडम. चालेल. हा. आणि ज्या ज्या लोकांना अशा लाईव्ह क्लासमध्ये दररोज लाईव्ह बसायचंय, त्यांनी टेस्ट सिरीज 499 रुपयाची ग्रुपला जॉईन व्हायचंय. तुम्हाला लाईव्ह क्लासची लिंक तिथे भेटेल. इतरांना पण फ्री आहे, पण लक्षात ठेवा टेस्ट सिरीजच्या लोकांसाठी खास लाईव्ह क्लास फ्री असेल आणि टेस्ट सिरीजची फीस फक्त 499. मॅडम तसं स्कॉलरशिपला बुद्धिमत्ता पण शिकवतात 5th स्टँडर्डला. तुम्हाला जर 5th स्टँडर्ड स्कॉलरशिप बुद्धिमत्तेचा क्लास तुमच्या लेकरांना अवतीभोवतीच्या मुलांना लावायचा असेल तर तुम्ही रामशेफ सरच्या नंबरवर कॉल करू शकता. आणि बुद्धिमत्तेसाठी शुभांग मॅडमच्या बुद्धिमत्तेच्या क्लासला देखील जॉईन होऊ शकता. त्यांचा दररोज क्लास सकाळी 7:15 वाजता बुद्धिमत्तेचा असतो. त्याचबरोबर त्याचं सायन्स, मॅथ सगळ्या विषयामध्ये चांगला अभ्यास आहे आणि ते अनेक मुलं या ठिकाणी घडवण्याचं काम करतायत. बरं, आता रुक्मिणी मॅडमचं काहीतरी बघा डाऊट आहे. मुस्कान मॅडमचं काही चालू होत नाही. रुक्मिणी मॅडम चालू करा बरं. तुम्हाला आज तू अनम्यूट असं म्हणलंय, तिथं अनम्यूट शब्द येते मॅडम. तुम्हाला रिक्वेस्ट मी मॅडम, पाठवत माईक आहे. वरती एक वेळेस क्लिक करा. हा मॅडम, त्यांचं एकच बंद. वेळेस क्लिक करा फक्त, नंतर परत क्लिक करू नका. एकच वेळेस क्लिक करा. हा मॅडम, बोला. हॅलो. हा मॅडम, बोला. आकृत्या एकसारख्या असतात परंतु त्या गुणोत्तरामध्ये असतात. आकार. अच्छा, ओके. त्यामुळे याला आपण सममित त्रिकोण असं म्हणायचं, असंच का? हो, ओके म्हणजे आकृत्या ओके एकसारख्या असतात परंतु त्या गुणोत्तरामध्ये असतात. ओके. आणखी एक्सप्लेन करू शकता का मॅम? बस, झालं, त्याचा म्यूट झालेला आहे. ठीक आहे. चला, आता बघूयात आपण सममित त्रिकोणामध्ये आपल्या त्रिकोण मोजायचे कसे असतात. बघूयात याच्यामध्ये सममित त्रिकोणामध्ये किती आपल्या साईड्स आहेत. 1 2 3. बघा, हा खालचे पॉईंट किती आहेत? 1, हा 2, हा 3. ठीक आहे. इकडचे पण पॉईंट्स पहा, 1 2 आणि 3. या साईडनं 3 पार्ट्स आहेत, याचे पण 3 पार्ट्स होत आहेत आणि इथनं पण 3 पार्ट्स दिसत आहेत, हो की नाही? त्यामुळे याला म्हणायचं आपण सममित म्हणायचं. तुम्ही व्याख्यामध्ये पण सांगू शकता, तुम्ही जे सांगितले ते पण करेक्ट आहे. फक्त मला बुद्धिमत्तेच्या तुम्हाला पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचे, म्हणून तुम्हाला मी असं क्लिअर करते. ठीक आहे. चला, मॅडम आता बघा, ज्यावेळेस हा वैशालीताई म्हणतायत परत एकदा मला माहिती सांगा. तर परत सगळ्यांना माहिती सांगतो किंवा तुम्ही स्वतः सांगा की आपला लाईव्ह क्लास ची लिंक टेस्ट सिरीजच्या मुलांना मिळते. टेस्ट सिरीज लावण्यासाठी मॅडम तिथे लिहा बरं, काय प्राइस आहे आपली, एकदा त्यांना सांगा. एकदा
ओके चालेल सर, ठीक आहे. आपण 400. यावरती बोलणारच. 499 रुपये ही फक्त आणि फक्त आपल्या टेस्ट सिरीजची प्राइस आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला लावताय तुम्ही टेस्ट सिरीज, ठीक आहे, पण तुम्हाला यामध्ये मिळतंय काय, नोट्स पण मिळत आहे, त्याची काय आम्ही कॉस्ट घेतो का, नाही घेत. परत तुम्हाला आणखी काय मिळणार आहे, तर प्रॅक्टिस सेट सुद्धा काही गोष्टींचे मिळणार आहेत. परत आणखी काय मिळणार आहे तुम्हाला, तर आता जो तुम्ही लाईव्ह फ्री क्लास करता आहात की नाही, त्यासाठी तुम्ही कोणती प्राइस दिलेली आहे का आम्हाला, काहीच चार्जेस आम्ही तुमच्याकडनं त्याचे घेतलेले नाहीयेत. आम्ही घेतो पैसे फक्त आणि फक्त टेस्ट सिरीजचे. तर या टेस्ट सिरीज सोबत मला लाईव्ह फ्री क्लास सुद्धा मिळतात. आणि हे लाईव्ह फ्री क्लास फक्त आणि फक्त ज्यांनी ऑलरेडी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे अशाच विद्यार्थ्यांना मिळत असतात, ठीक आहे. आणि हे 499 मध्ये टेस्ट सिरीज मध्ये काय असतं, तर प्रत्येक सब्जेक्टचे आम्ही तुम्हाला 30+ टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. या 30 टेस्ट म्हणजे तुम्हाला जवळपास 150 टेस्ट आम्ही तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये, सॉरी, लाईव्ह ग्रुपमध्ये आमच्या तुम्हाला देणार आहोत. जर तुमच्या काही शंका असतील, समजा प्रॉब्लेम्स आले काही तुम्हाला, सोडवताना आले, सोडवल्यानंतर आले, कसेही येऊ द्यात, कुठेही येऊ द्यात, आमच्या क्लासेसच्या पूर्ण फॅकल्टी तुम्हाला कोणत्याही वेळेला मदत करायला तयार असतील. कारण तुमचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं स्वप्न आहे, ठीक आहे. चला आता बघूयात आपण सममित त्रिकोण. आपल्याला ज्यावेळेस त्रिकोणांची संख्या मोजायची आहे त्यावेळेस कशी मोजायची आहे, ठीक आहे. बघा आता इथं पार्ट्स किती आहेत, 1 2 3. इथं किती आहेत, 1 2 3. इथं किती आहेत, 1 2 3. लक्षात काय ठेवायचं, जेवढे पार्ट्स असतील पहिल्यांदा तेवढे पॉइंट्स, तेवढे आपण अंक लिहून घ्यायचे, 1 2 3. आता नंतर काय करायचं, हा एक जो आहे तो कशामध्येच मिक्स नाही करायचा, एक डायरेक्टली लिहून घ्यायचा, ठीक आहे. आता हे जे खालचे तुम्हाला 2 दिसत आहेत की नाही, त्या 2 मध्ये हा वरचा एक तुम्हाला ऍड करायचा आहे, ठीक आहे. कोणता एक ऍड केला तुम्ही, वरचा हा एक याच्यामध्ये 2 मध्ये ऍड करायचा. आणि त्यांचं जे काय ऍडिशन येणार आहे ते तुम्हाला समोर लिहायचे. किती येणार आहे, 2 + 1 3. बरोबर. आता काय करायचंय, या खालच्या 3 मध्ये हे वरचे 3 तुम्हाला ऍड करायचे, +3 कशामध्ये ऍड करायचे, या 3 मध्ये. उत्तर काय येणार तुमचं, 6. आता तुम्ही इकडचे पण अंक लिहून घेतले, इकडचे पण अंक लिहून घेतले. आता मॅडम याचं पुढे करायचंय काय, तर जेवढे काही तुमचे नंबर्स असणार आहेत, ठीक आहे, 1 3 6, इकडचे जे तुमचे नंबर्स आहेत त्यांचं पहिल्यांदा काय करून घ्या, ऍडिशन करून घ्या. इथपर्यंतच करायचंय का, तर त्याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला पुढे पण क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो. 2 ट्रिक आहेत, ही आहे थोडीशी लॉंग मेथड, तुम्हाला थोडासा याच्यामध्ये वेळ जाईल. पण जर एखाद्या वेळेस कधी कधी काय होतं, तर आपला कन्सेप्ट क्लिअर असला की आपलं उत्तर काढता येतं. कारण की प्रत्येक वेळेस ट्रिकनेच आन्सर येईल किंवा जेवढं काही आपण पाठ केलंय त्यामध्येच आपला क्वेश्चन विचारला जाईल असं होतं का, होत नाही. त्यामुळे कधी कधी कन्सेप्ट क्लिअर करणं खूप गरजेचं असतं. मग आता काय केलं आपण, इकडचं 1 3 6 हे अंक लिहून घेतले आणि त्यांचं ऍडिशन केलंय. आता काय करायचंय आपल्याला, खालून वर जायचंय, खालून वर. चला कुठं जायचंय, तर या अंकामध्ये आपल्याला या अंकापासून या वरच्या अंकापर्यंत आपल्याला जायचंय. पण कसं जायचंय, एक सोडा दुसरा घ्या. म्हणजे काय, तर यामध्ये आपल्याला हा पहिला जो अंक आहे की नाही तो अंक आपल्याला घ्यायचा नाहीये. दुसरा अंक काय करायचा आहे, घ्यायचा आहे. नंतर काय करायचं, तिसरा अंक परत घ्यायचा नाहीये. म्हणजे एक अंक सोडा, एक अंक घ्या, एक अंक सोडा, एक अंक घ्या. कितीही सममित पाठ असू द्या, तुम्हाला याच पाठनी करायचंय, याच स्टेपनी करायचंय, ठीक आहे. आता बघा आपला 6 आपण घेतलाय की इथं नाही, तर रॉंग चिन्ह केलंय आपण, म्हणजे हा आपला अंक घ्यायचा नाहीये. नेक्स्ट मध्ये पहा, 3 वरती आपण राईट केलंय. म्हणजे आता काय करायचंय आपल्याला, या 10 मध्ये हे जे 3 आहेत ते ऍड करायचे आहेत. 10 आणि 3 किती होतात, वरचा 1 मिक्स करायचा आहे का, नाही, रॉंगचं चिन्ह घ्यायचं नाहीये. चला 10 आणि 3 13. म्हणजेच या सममित त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आहे 13. थोडंसं अवघड वाटतंय, परत एक वेळेस समजून घेऊया, ठीक आहे. पहिल्यांदा काय पाहायचं, त्रिकोणामध्ये पार्ट्स किती आहेत. लक्षात आलं किती पार्ट्स आहेत, इथं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत. आणि प्रत्येक वेळेस सगळीकडे सारखेच अंक असणार आहेत, पार्ट्स तेवढेच असणार आहेत. त्यामुळे त्याला आपण सममित म्हणणार आहोत, हो की नाही. आता बघा इथे 3 पार्ट्स आहेत, तिथे मी 1 2 3 हे नंबर्स लिहून घेतले. आता मला काय करायचंय, फक्त या नंबर्सचं एक एक नंबर मध्ये पुढचे ऍडिशन करायचंय आणि ती ऍडिशन मला या साईडला लिहायची आहे, ठीक आहे. आता बघा हा माझा एक अंक आहे, एक अंकामध्ये मला काय ऍड करायचंय का, नाही, ठीक आहे. नंतर आता हा 2 अंक, या 2 अंकामध्ये मला हा वरचा एक ऍड करायचा आहे, म्हणून मी खालती इथं लिहिले +1. आता हा 2 मध्ये, या 2 मध्ये आपण हा वरचा एक ऍड केला, त्यावेळेस त्याची जी बेरीज येणार ती आपल्या समोरच्या साईडला लिहायची, ठीक आहे.
आणि नंतर या 3 मध्ये हे 3 जो आहे खालचे ते आपल्या या पुढच्या 3 मध्ये ऍड करायचे. मग आता हे 3 आपण इकडच्या 3 मध्ये ऍड केले त्यावेळेस आपलं उत्तर आलं 6. म्हणजे काय करायचे फक्त आपल्याला इकडचा नंबर इकडच्या नंबर मध्ये ऍड करायचा आणि जे उत्तर येणार ते पुढे लिहायचं. इकडचा नंबर इकडच्या नंबर मध्ये ऍड करायचा आणि त्याचं उत्तर आपल्याला पुढे लिहायचं. आता नंतर काय करायचं इकडचे जेवढे काही आपले अंक येणार आहेत जेवढे काही आपले कॅल्क्युलेशन येणार आहे त्या सगळ्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि नंतर काय करायचंय या साईडचे अंक आपल्याला खालतून वरी जायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पहिला अंक घ्यायचा नाहीये. इथं जर तुम्ही मिस्टेक केली पहिला अंक घेतला आणि दुसरा अंक घेतला नाही तर तुमचं उत्तर चुकणार आहे. पहिला अंक घ्यायचा नाही आणि दुसरा अंक घ्यायचा आहे. तिसरा अंक घ्यायचा नाही. चौथा अंक घ्यायचा आहे. स्टार्टिंग करायची नाही पासन नंतर जायचे हो कडे. ठीक आहे. चला या प्रकारे आपल्याला असे सममित त्रिकोण मोजायचे आहेत. मॅडम मला एवढं करायचं नाहीये माझी इच्छा नाहीये मला समजलं नाहीये थोडंसं अवघड वाटते. बरं ठीक आहे इट्स ओके चालेल काहीच हरकत नाही. आता लक्षात ठेवा जर सममित त्रिकोणामध्ये 3 भाग असतील किती भाग असतील इथं बघा 1 2 3 3 भाग दिसत आहेत. जर सममित त्रिकोणामध्ये 3 भाग असतील तर एकूण त्रिकोण असतील 13. लक्षात ठेवा करायची इच्छा नाहीये लक्षात ठेवू शकता. नंतर या जर सममित त्रिकोणामध्ये 1 2 3 4 4 भाग असतील तर काय करायचंय तर त्रिकोणाची संख्या किती असणार आहे 4 भाग असल्यानंतर 27 त्रिकोण असणार आहेत. आणि आणखी एक आहे 5 भाग. इथपर्यंत आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेलं पाहिलंय कारण की आपण महाराष्ट्र शासनाचे जे बुक्स असतात त्यामध्ये 5 भागापर्यंत आहे आणि पुढे विचारलं तरी काहीच हरकत नाहीये कारण आपण कन्सेप्ट पाहिलेली आहे. किती विचारू द्यात सममित त्रिकोणामध्ये किती पार्ट घेऊयात आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे. आता 5 भाग असतील तर मला लिहायचे 48 त्रिकोण. हे आहे माझं सममित त्रिकोणाचं. इतके टाईप्स आज मला शिकायचे. आज इथपर्यंत माझं शिकवणं झालेलं आहे. ठीक आहे. हे सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. हे आहे सगळे त्रिकोणांचे टाईप. एवढेच टाईप आपल्याला विचारले जातात परीक्षेमध्ये. येस येस मॅडम खूप छान शिकवलं मॅडम. वा वेल डन मॅडम खूप छान. परत एकदा तुम्हाला सांगतो की स्कॉलरशिप 5वी आणि सायन्स मॅथ मॅडम कडे आहे. तर तुम्ही सर्वांनी वर दिलेल्या नंबरवर आपल्या टीईटी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी 499 रुपये वरच्या नंबरवर पे करायचे. तुम्ही या पहिली जी बॅच आहे ती आपली हाऊसफुल पहिला फक्त 10 ऍडमिशन बाकी आहेत. 10 प्रवेश आज 12 पर्यंत झाल्याच्या नंतर बॅच आपली हाऊसफुल होते. तुम्हाला पहिल्या बॅच मध्ये प्रवेश मिळणार नाही. तुमचे 2-4 दिवस वाया जातील. तुम्हाला बॅच सेकंड चालू व्हायला आणि ती हाऊसफुल व्हायला पुन्हा 4 दिवस जातील. तुमचा 4 दिवसाचा वेळ वाया घालवायचा नसेल तुम्ही टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन केला नसेल तर 9730670908 रामशेप सर या नंबरवर कॉल न करता व्हॉट्सअप करायचे स्क्रीनशॉट पाठवायचे तुमचं नाव पाठवायचे आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचे. 3000 प्रश्नांचा सराव लॉट ऑफ नोट्स त्याचबरोबर लाईव्ह रेकॉर्डिंग सेशन्स लाईव्ह सेशन सगळ्यांसाठी फ्री असत नाहीत. लाईव्ह सेशनला बसण्यासाठी सर्व सेशन्स करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करायचा आहे. तुम्ही आम्हाला मदत करा थोडीशी आम्ही तुम्हाला 100% मदत करू. तुम्हाला शिक्षक करणं हेच आमचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला हवे आहेत महाराष्ट्रातून किमान 1000 शिक्षण जे मिशन टीईटी मध्ये पास होणार आहेत आणि TIITतून त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये शिक्षक झालेलं पाहू इच्छितो. तर रामशेप सर यांच्या मिशन TIIT यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अशाच पद्धतीनं उद्याही आपल्याला एक लेक्चर होणार आहे. त्याच्यामध्ये यशस्वी झालेला एक शिक्षक मित्र किशोर जाधव वर्धा या ठिकाणाहून आपल्यासोबत जॉईन होणार आहे आणि ती सर्व अभ्यास कसा केला आता शिक्षक म्हणून कसं वाटते संघर्षाचा काळ काय होता तुम्ही पास होण्यासाठी कसा अभ्यास करणार आहेत आणि तुमच्यासोबत ते संवाद देखील साधणार आहेत. आज शुभांगी मॅडमनी 1 वे शिकवलेला आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपल्याला 2 वे करायचं आहे. तुम्ही पण या ठिकाणी प्रश्न विचारू शकता उद्याच्या सेशन मध्ये. उद्या असणारे तुमच्यासोबत संवाद उद्या असणारे अनुभवाची बोल उद्या असणारे आपल्याला एकमेकांना हातात हात धरून ही TIIT पास होण्यासाठी आम्ही मित्रांनी कशा पद्धतीने एकमेकांना मदत केली. आम्ही TIIT पास तर झालो पण TIITतून मी 2021 साली आणि माझा मित्र 2024 साली जस्ट वर्धा जिल्हा परिषदला कसा जॉईन झाला या आणि अशा अनेक अनुभवांची बोल घेऊन येणार आहेत आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये.
तमाम महाराष्ट्रात माझे फक्त मित्रच नाही तर माझे विद्यार्थी देखील जवळपास 200 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांवर जॉईन आहेत. त्यातले बरेच विद्यार्थी तुम्हाला भेटायला ऑनलाईन मीटिंगच्या थ्रू नक्कीच येणार आहेत, शिकवणार पण आहेत. त्यातल्याच आजच्या शुभांगी मॅडम एक माझ्या विद्यार्थिनी आत्ताच्या सहकारी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आज तुमच्या समोर आलंय. अशाच प्रकारे शुभांगी मॅडम गणित आणि बुद्धिमत्तेचे सेशन्स तुमच्यासाठी लाईव्ह पण फ्री आणि फ्री घेऊन येणार आहेत. तुम्हाला त्या मदत करणार आहेत, मी मदत करणार आहे, आमचा सर्व स्टाफ मदत करणार आहे. 10 लोक तुमच्यासाठी काम करतायत आणि शेकडो लोक तुम्ही पास व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करतोय. कारण तुमचं स्वप्न हे आमचं स्वप्न आहे. आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया ठीक 9:15 वाजता अनुभवाची बोल घेऊन. किशोर जाधव सर, जिल्हा परिषद शाळा वर्धा जिल्हा या ठिकाणावर. आजच्यासाठी थांबूया. बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुम्हा सर्वांची मी माईक 1 मिनिटासाठी चालू करतो. बाय बाय, सी टेक केअर, हॅव अ नाईस डे, गुड नाईट. गुड नाईट सर. सर हा मॅडम हॅलो मॅडम, ते प्रकार 4